हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. आज आपण पनीरची भाजी घरच्या घरी करून पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत 2 कांदे, टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि पनीर मिक्स रेडी, पनीर आणि मलाई. या ठिकाणी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपण आणि तो तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, ज्याची आपल्याला ताजी ग्रेव्ही बनवायची आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आपण रेडी ग्रेव्हीचाही वापर करू शकतो आणि घरच्या घरी ताजी ग्रेव्हीसुद्धा बनवू शकतो. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिक्सरने काढून घ्यायचं आहे आणि याची ग्रेव्ही बनवायची. या ठिकाणी आपण रेडी पनीर आणलेलं आहे. तुम्ही घरी पण दुधापासून पनीर बनवू शकता. मी रेडी पनीर आणलेलं आहे आणि हे पनीर आपण त्याचे क्यूब्स तयार करू, कट करून, आणि ते पण आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे त्याची टेस्ट आणखी छान लागेल. ही भाजी करायला सोपी आहे, सर्वांच्या आवडीची आहे, इन्स्टंट पण होते. त्यामुळं नक्की करून पहा. घरी कुणी पाहुणे आले असतील किंवा आपल्याला चेंज म्हणून काही खावंसं वाटत असेल तर ही पनीरची भाजी आपण हॉटेलसारखी भाजी बनवू शकतो. या ठिकाणी आपण पनीर आता फ्राय करून घेणार आहोत. पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, त्यामुळे पनीर भाजी ही सर्वांनी खाल्ली पाहिजे. तर या ठिकाणी आपण ग्रेव्ही मिक्सरने काढून घेणार आहोत आणि पहा किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली ताजी ताजी. यानंतर भाजीला फोडणी घालून घ्यायची आपल्याला. त्या अगोदर आपल्याला जो काही रेडी पनीर मिक्स मसाला आहे तो आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मटार पनीर मिक्स सुहानाचा आहे, खूप छान आहे, टेस्टी आहे, हॉटेलसारखी टेस्ट येते याला. या ठिकाणी आपण भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण 2 पळी तेल वापरणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार. यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि तेजपत्ता टाकायचा आहे. आणि आपण जी ग्रेव्ही बनवली होती टोमॅटो कांद्याची, ती ग्रेव्ही त्यामध्ये टाकायची. थोडंसं फ्राय करून घ्यायची चांगली. त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, तरी पण आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि एव्हरेस्टचा गरम मसाला थोडासा, ज्यामुळे की भाजीला टेस्ट छान येते. हा मसाला मी सगळ्या भाज्यांसाठी वापरते आणि हा आहे इन्स्टंट रेडी जो मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि सगळं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. पहा ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे. या भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट छान वाढते. थोडंसं पनीर मी ठेवलं होतं की जे क्रश करून यामध्ये टाकलेलं आहे.
आता यामध्ये मी दुधावरची मलाई जी काढून ठेवली होती ती मलाई यामध्ये टाकलेली आहे. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे. तर या ग्रेव्हीमुळे भाजी घट्ट झालेली आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये पाहिजे त्यानुसार त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, कारण ती नंतर घट्ट होते. सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर, आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. याला झाकून ठेवायचं आहे एक 5 ते 7 मिनटासाठी. ती एकदम मस्त उकळी आणि ती छान होईल. करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. करायला सोपी आहे. व्हिडिओ पहा आणि भाजी करून पहा. मस्त वाफा निघत आहेत. आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही आपल्याला सर्व करायची आणि गरमागरम भाजी पोळीसोबत खा किंवा भातासोबत खा. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता.